तुमच्यासोबत बोलायला आलीये सावित्री म्हणून. अगं तुमच्या संग लई बोलावंसं वाटतं. आम्ही काय केलं तुलगुडून सांगावंसं वाटतं. अहो मी तर काय त्यांची बायको झाले आणि त्यांच्या कामात कवा गुर फुटून गेले हे ध्यानातच नाही आलं बघा. म्हणजे इतकी गुर फाटले का ते काम माझं कवा झालं हे उलगडलं नाही. आता बघा मी जन्माला आली ती नायगावात. नायगाव मग सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळा भूम तालुका आहे. त्यातलं आपलं एक खेड जेमतेम माणसं गावात राहणारी. आणि त्यात मी तर काय नेवसे पाटलांची थोरलेली. मग काय इच्छा माझा थोरा शेताच्या ढेकळात ना साठवणारा माझा जीव. वाट बोचलं काय नाही बोचलं काय चिपऱ्या कपड्या घेऊन गावची भटक भवानी जणू फिरत असायची. 4 वर्षांची झाले कवाळी म्हणायची. हा भागरटा कशी का आता मोठी झाली हवं तू. पर माझं ध्यान तवा पिठात पाणी टाकल्याहून मातीत पाणी टाकून चिकून करण्यावरच आहे. आई लई कावायची हातात दिसेल ते घेऊन मागं धावायची. कार्टे अगलगीन करायचं ना तुझं आ अनम्या. उन्हाळ दादांच्या माग जाऊन लपायची. चिचा पाडणं म्हणा नाहीतर जांभळाची नाजूक फांदी त्यावर चढून जांभळं काढणं म्हणा. म्या मोर एकदा तुटली ना मग जांभळाची फांदी पायाखालची. त्या धरलं वर आणि लुटकळायला लागली तर परगरातली जांभळं खाली पडायला लागली. लई गडबड झाली वरच्या वर. तर माझ्या आयो जांभळा आयो मैं पडतीया आयो फांदी तुटली गे या ओरड्यानं आई धावत आली. तिनं दादांना बोलिवलं. दादांनी खाली काढली मला. पर आई बडबड करत राहिली लई बडबड करत राहिली. अव लगीन करायचंय तिचं. मोडला हाड झाली हाटुकी लंगडी तर कोण पत्करेल तिला. अव वजोड आहे जीवाचं वजोड पोरी जात आहे. आई ते खरं पर जांभूळ खाते तू असं आईला म्हणलं आणि धावत सुटले बाहेर. पटावर दादाने विचार केला होता का पोरीचं लगीन करायचंय. 9 वर्षांची झाले तर माझं लगीन पुण्याच्या फुलाच्या मुलांशी ठरवलं. आता मला काय ठावते शेठजी कसं आहेत ते. प्रश्न पडला त्यांना चिचावर चढता येतं का नाही. ही रीत पावता येतं का नाही. राज्याला आकाशातल्या चांदण्या मोजळ्या कारण ते म्हणून शाळा शिकणार बुक वाचणार. पण आता काय बी म्हणा लगीन करायचंय म्हणून माझ्या नाकाचा शेंडा कसा तुरतुरायला लागला. पण आता आई दादांना सोडून जाणार म्हणून कसं जीवाला वाईट लागणारच की. पर जीव जणू थुई थुई नाचत होता मोरावानी पिसारा फुलून. आता पुण्याला शहराच्या गावी जाणार टांग्यात बसणार. काय बाय नाही म्हणलं तरी नजरेला दिसणारच की. अगं माझ्या आमच्या लगीन खायतली माणसं जमलेली. परकर फेडून माझं बुजगावलं लुगड्यात बसवलेलं. हळूच शेठजींचं बुजगावणं बघत होती. खरं म्हणजे लई हास्य येत होतं कारण ते हुशार म्हणून ऐकलेलं लई छान दिसत होतं. अशी मी आबिली गोड दिसतीया तेवढ्या चिरल्याकडे चावलाय लुगड्यांनी मरता पिटलं. अगं सावे किडा चावतो त्या पाटला. अगं सावे किडा चावतीया तर पाटलांगल जाऊन काढ किडा. यो काय तमाशा आहे उद्धार करून नका सांगता. परमे नसतीयास आमचं ते शेठजी भोरा आलं. आईला म्हणा रागावू नका पोरगी दिसली तर काय किडा तिला बी चावतीया. पाटलांगला जाऊन बघा लुगड्यात काय शिरले. लुगडं मांग म्या भोर लुगडं मांग म्या भोर म्या केली किडा काढला. पण शेठजींच्या बोलण्यानं जीव नुसता बोलून आला. माझा पती परमेश्वर. लगीन झाल्यावर सासर मला कधी परत नाही वाटलं बघा. एक तर सासर हे तुझं खरं घर. तिथं काय नाही ऐकलेलं त्यात मामांची रीत चांगलं होतं. एक तर सागर गोट्या खेळा नाही तर चमकुल्याचा डाव मांडा. लई प्रेमानं हाक मारून काम सांगायचं. आमचं शेठजी मात्र सदा शाळेत नसून असायचं. ही मोठमोठाली पुस्तकं वाचायचं. घरी असलं की हे वाच ते वाच नाही तर लांबची मामांकडं घंटा ढाल तलवार कसरत शिकायला जायचं. कधी माझ्या संग खेळ म्हटलं का नाही नुसतं हसायचं झालं
अव एक दिस मी नवराहून विचारलंच, एक तर दिसभर शाळा आणि बाकी येडला ही कसरत. इथं आमच्या संग खेड्या कोणी बी नाही, तर मोठे असल्यावानी हसून म्हणतात कसं शेठजी. भय बुद्धीला शरीराच्या तंदुरुस्तीची जोड असल तर जमते सारं कामदा. बायको संग खेळा तुमच्या कामात बसत नाही भय असं मी विचारलं आणि मामांची तिथं आलं म्हणून धावपळच झाली माझी. आता मामांची नूर शेठजीं संग कसं बोलणार हा? तसं मला कटाळा येत नव्हता. स्वयंपाक करायची, पाणी भरायची, झाडझूड करायची, पण शेठजींनी माझ्या संग बोलावं वाटायचं. आणि काय विचारलं का ते नुसतं हसायचं. मला राग बी नाही यायचा त्यांचा. अव असेच दिस चालले होते. एक दिवस शेठजी त्यांच्या कोणच्या बामण मित्राच्या लग्नाला गेलत आणि घरी आलं तेच संतापून. मी त्यासने विचारलं, भय काय झालं? ते मला म्हणलं, वरात निघाली या आणि बामण बडबड करतात, यो म्हणजे म्या त्यांच्या बरोबर कसा बोल. एक बामण भोर येऊन म्हणतो कसा होय बामणांचा कसा आले धरिष्ठ कसा आले तुझ्या आ शूद्र जातीचा तू तुला जाती पाहिजे बंधन नाही बंधन धुडकावला तूस आमची बरोबरी करतोस असं समजतोस कोण स्वतःला. चार तुका शिकला म्हणजे जात्या बदलली तुझी ह असं म्हणायला भर रस्त्यात. अव मग तुम्ही काय म्हणलात? तुम्ही त्यांना समजून सांगायचं. अरे काय सांगायचं, ते लई चिडलं होतं. तेवढ्यात दारडू बसलेलं मामांजी भोर आलं. त्यासनी म्हणलं, ज्योती आधीच आपण शूद्र जातीचे, आपण त्यांच्या बरोबरीचे कसे होणार? का नाही होणार? जे आहे ते मान बाबा. अरे धार्मिक सामाजिक जीवनात ते आपल्या भोरच राहणार. अरे तुला शिक्षा न करता हाकलून लावलं हेच उपकार समज. आबा कुणाचे उपकार कुणी केले आणि कुणावर? आमचा मालकी हाय की नाही? आम्ही माणसंच नव्ह, इथं कुणी बी आबा आणि आम्हाला काय बोलावं? आमचा मालकी हाय की नाही? ते लई चिडलं होतं. मामांची गप गुमान बाहेर निघून गेलं. ते मला म्हणलं, बोल सावित्री, मी नाही सहन करणार हे, पर समोर येण्या गोष्टींच्या विरोधात तू तरी माझी संग राहशील नव्ह. भय राहीन तर हे तुमची बायको नव्ह का? त्या दिस मी कधीच नाही इसरायची. त्यांनी माझी साथ मागितली, माझ्यासारखी आणायची, मला एवढं मोठे पण दिलं. मला ठाव नव्हते मी काय करणार ते. पर त्या रात्रीला शेठजी मी तुमची साहेब असं त्यांना पुन्हा सांगावं असं वाटू लागलं. पर त्या दिवसापासून शेठजी कधी शांत नाही बसलं. त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकं वाचली. वाचता मला सांगायचं, सावित्री हिंदू धर्मात लई अत्याचार मानला हाय, लई फुटत चालीरीती हाय, त्या मोडून काळ्या सगळ्या. तेव्हा यावर उपाय म्हणजे शिक्षण. आणि ठरलं की खालच्या समाजात जाणाऱ्या लोकांना शिकवायचं. अव 4-2-30 गेलं, शेठजी नगराला गेलं. नगरात तेव्हा गोंडे भाऊजी राहत होतं. शिक्षणाचा प्रसार एकच खोड हुक्यात. तेव्हा भाऊजी असने घेऊन कुणाच्या शाळेत गेलं. तिथे कोणी फरार नावाची मड्डम शिकवत होती. येस तर गेले विचाराया काय शिकवावं कसं शिकवावं. तर बाई म्हणा, स्त्री ही घराच्या मध्ये आहे. तिचं शिक्षण झालं थोडाच फळ येणार नाही, छळ नाही. आणि तुम्ही छळ आपल्या बायकांना शिकविचाही नाही. हे फार वाईट आहे. झालं डोक्यात किडा बडबडला. प्रत्येकाने आपल्या बायकोला शिकवायच पाहिजे. त्या दिवशी शेठजी घरला आलं, तेच पाटी पुस्तक पेन्सिल घेऊन म्या भाकऱ्या करून चूल आवरत होती, चुलेला पोतेर करीत होती. ते आलं, चेहऱ्याला उत्साह तेजीत आलं तसं मला हाक मारायला लागलं, सावित्री सावित्री. आले भाकर झाली, कालवण बी झालंय.
बया 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 बया, आज काय झालंय काय शेटजींना? बघ, शिकवून आलाय लिवाया वाचाया. कुणाला? मला? काय? मला वाचता येईल? तुम्ही वाचता तसं लिवा येईल? शेटजी म्हणून तर ते हसायच लागलं. त्यांनी पाटी घेतली आणि त्यावर लिवलं शेटजी आणि म्हणा गिरीवाता. म्याला अजून चूर झालंय. म्हणलो काय माझा नवरा, तर म्हणा गिरीवाता. मी लिवायला लागले, मी वाचायला लागले. आधी त्यांचा प्रेमाचा शब्द मिळायचा, पण हळूहळू गोडीच लागली लिवायची वाचायची. अगो काही दिस गेलं आणि महामाजी त्यासनी म्हणलं, ज्योती आधीच आपल्याला शिकायची परवानगी नाही आणि तू सावित्रीला शिकवतोस. आबा ती माणूसच नव. बायांना शिकण्याचा अधिकार नाही. शिकून बाया चंचल होत्यात, दृष्ट होत्यात, अविचारी होत्यात. आबा सावित्री शिकून दाखवली हे समजा खोटा आहे म्हणून. अरे पर बाईच्या शिकण्यानं पदरात वैभव येते. हा बघू कसं येते आते. आल्यावर कोणाच्या तोंडाकडे बघायचं? कशाला यशाची परीक्षा घ्याय सावी? खरं खोटं समजाय ना ग. अरे पर पोरा मामांजीनं पुढं बोलवा ना. मामांजी निघून गेलो. म्या त्यासनी म्हणलं, भैव मामांजी म्हणते ते खरं आहे वय? सावित्री, मी तुला एवढं लिवायला शिकवलं, वाचायला शिकवलं, तरी मी तू तेच जातीस? हा अगं ती माणसं आम्हाला भडकी होत्या. तू नको घाबरूस, मी आहे नवत या संग. त्यो दिसण्या न लिवता न वाचता घालिवला. रातभर ते मला समजावत होतं, वाचलेलं आठवण करून देत होतो. सकाळ झाली ते झरमट टाकून निश्चित झालं, पक्क ठरलं, म्या लिवणार, म्या वाचणार, म्या शिकणार. आणि अशातच बुधवारात भिड्यांच्या वाड्यात खालच्या समाजला जाणाऱ्या मुलींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली. आणि एकच हल्लोकोल्लोळ माजला. आहो शूद्रच नाही तर शूद्रांच्या पोरीही शिकायला लागल्या. आणि ती हो आणि ती काय सुकावलाय हो आता. अब काय कशा पायी सुकिवतो. त्यो चालला होता, शाळा बी चालली होती. तवा विष्णू पत्तात हत्ते नावाचा बामण शाळेत पंतोजी होता. आधीच शाळेच नावानं वरडा. आता ती शाळा बंद पडण्या म्हणण्यावर या पंतोजींना मी त्रास द्यायला सुरुवात केली की लोकांनी. कामावर जाऊ नकोस, जाती बाहेर टाकू. एक सूर आला. तुझ्या वागणुकीचे परिणाम तुझ्या मुलांना सहन करावे लागतील. अव एक का दोन घाबरले होते हो. ओ शाळा सोडली की त्यानं त्या दिवशी शेळची घरला आलं. तेच काय करावं हा चेहरा घेऊनच निसता भीर 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 चालता जीव. इकडून तिकडं तिकडून इकडं, इकडून तिकडं तिकडून इकडं. भय व मिळाल दुसरा पंतोजी, भय व मिळाल दुसरा पंतोजी. वय पतावर शाळा बंद ठेवणं जमणार नाही. तरी बी मनाचं पक्की पण कसं नसतं या पंतोजींना. आता सहन करायला लागतंय. पण तुझं मन हाय पक्का, हाय घट. भय भय हाय की मी तुमची बायको नव्ह का? अगं उद्या तू चल शाळेत, 4 बुक वाचून दाव, तवा ठरल की काहीतरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फरमान निघालं, चला आटपा लवकर शाळेला जायचंय. भय मन म्हणा, हाय मन म्हणा, भ्या पोट्टात भ्या बट्टात. घराबाहेर पडले आणि घटमन धगधग करायला लागलं. त्या खाली मान घालून चालले होते. संग शेठजी होत. ओ माणसाली सागरामध्ये यायला लागली, टकमक बघायला लागली. कोण रे ही? डोक्यावरून पदर तुरु तुरु चाललीये. फुल्यानं बाई ठेवली बिवली की काय?
मी आवंडा गिळला आणि सावध तशीच चालत राहिले. अगं जशी मी शाळेजवळ पोहोचली तेव्हा समजांच्या ध्यानात आलं की मी शाळेत चालली आहे आणि पुण्यात वार्धा पसरली बाई. अहो फुल्यांनी बायकोला शाळेत शिकवायला ठेवली. आता अधपतनाचा गडस हो एक शूद्र स्त्री शिक्षिका म्हणून शिकवायला लागली. देवा देवा कसं होणार रे आता. शाळेत येता जाता मला मुंडन केलेल्या पोरी दिसायच्या, लहान लहान वयातल्या. त्यातली अशीच एक पोर मला रोज बघायची. एक दिवस मी शाळेतनं घरी येत होते की तिनं मला पाहिलं आणि अशीच हळूच माझ्या मागत लपत छपत चालायला लागली. जसं घर आलं तशी ती पटकनच चालत शिरली. मी तिला विचारलं, कोण बाई तू, तुझं नाव काय? कोणी का असे ना, रोजभत आहे तुला म्हणून वाटलं म्हणून आले. जीव वाढतोय जीवात, थकू कुठं, करू तरी काय. सासूबाईंना काही सांगायला गेलं तर विधवाच दोषी. फुटकं कपाळ माझं. तिला समजावलं आणि परत घरला पाठवलं. शेठजी मला म्हणलं, काय खरं नाही बाई सावित्री या पोळीबाळींचं. आपण या पोरींना बाळंतीण व्हायला हिता आणूया. आणि बघता बघता ठरलं की बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करायचं म्हणून. आणि असा आश्रम सुरू केलाय हे समजांच्या ध्यानात यावं म्हणून शेठजींनी ठिकठिकाणी जाहिराती छापून घेतल्या होत्या. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, काळं पाणी टाळण्याचा उपाय. आणि थोडं लिहिलं, ज्या बायांचे आडमार्गाने पाऊल पडून गर्भ राहिला असेल त्यांनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याकडे येऊन बाळंत होऊन जावे. बाळंतिणीचे नाव गुप्त राखण्यात येईल. अशा जाहिराती पुण्यात लावल्याच होत्या, तर पंढरपूर, नाशिक अशा तीर्थाच्या ठिकाणी बी लावल्या होत्या. भाई तीर्थाच्या ठिकाणी या पोरी जीव द्यायला जायच्या. असाच एक दिवस सांगला आणि मी विचार करत बसली होती का शेठजी पुन्हा पोरीला घेऊन आलं. मी तिला हाताशी धरलं, जवळ बसवलं आणि विचारलं, जीव द्या निघाली होतीस ना बघ तिकडं, जीव एवढा सस्ता आहे बाय. हे बघ तू तुझं पोट सौदाच्या हाताने आमच्या बोटीत घाल आणि ते आमचं समजून वाळू. अगं काही दिवस गेलं आणि काशी बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. पोर आमच्या ओटीत टाकून चालती झाली ती कवडी बाळंती. 12व्या दिवशी आम्ही घरात पताका लावला. बाळाला पाण्यात घातलं. नाव ठेवलं यशवंत, खूप यशकम हो असं त्याच्या कानात सांगितलं. घोरत या नवी यशवंत फुले म्हणून काम केलं. बामणबाईच्या पोटी जन्माला आला पुन्हा मला परका नाही झाला. आज मी सातलंच बोलती या. अगं जन्माला आलेल्या त्या पोराला जात कशा काय चिपटी होत आहे. माझं शेठजी रात्रंदिवस तुमच्या उद्धारासाठी झटलं. ठिकठिकाणी शाळा काढल्या. आज तुम्ही मोठमोठ्या पदावर गेले. पर वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या शाळेत मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली आज काय अवस्था झाली आहे त्या शाळेची. हेच सांगण्यासाठी ही सावित्री इथे सादर झालेली आहे. धन्यवाद. तर कशी वाटली मी साकारलेली सावित्री? पटली ना? नक्कीच. आणि तुम्ही सुद्धा इतरांना पटवून सांगा की सावित्री ज्योतिबा यांनीच मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली होती. तेव्हा शिक्षणाचे खरे मानकरी या समाजाला सांगायला नको. म्हणूनच सावित्रीचा घेऊन वसा गाठली यशाची शिखरे. परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे, मुक्त झाली पाखरे, मुक्त झाली पाखरे. धन्यवाद. जय भीम, जय सावित्री, जय ज्योतिबा. मैत्री तुला इथे